तू कामगार तुला घ्यायचं मला बोलत गप बसून तू हे आज तुम्ही 3 महिने झालं कोविडमुळे या लोकांना आतमध्ये घेत नाही. कर्ज झालं साहेब आमच्या तसं पण नाही. तू आतमध्ये आहेस ना. मला एक सांग घर चालतं ना तुझं. आज ह्या चेहऱ्यांकडे बघ ना आणि सगळे 50शीतले आहेत काय सगळे 24-25 वर्षाचे आहेत. आणि तुझा भाऊ इथे असता आता तू त्याला मदत केली नसती का? अरे साहेब ते सोडा ना याचा भाऊ आहे ना फॅसिलिटी करताय का तुम्ही? जवळचे गाव आहेत ना जवळचे गावाला पहिले तुला एकच सांगतो बघ जवळचे गावाले लांबचे गावाले नाव सगळे भिवंडी करा तुम्ही. याच्यामध्ये जवळचे तुम्ही काय टेपने मोजता काय अंतर करून येतो ना. आम्ही पण तिथलंच आहे यांच्या गावाच्या पुढे आम्ही हे तरी घ्यायला पाहिजे. तू आता त्या विषयात पडू नको बोलायला बाहेर बसवलं परत फुकट काम केलंय ना तर तुम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. तुम्ही फुकटचे पैसे मागायला येतं काय? आपण इथे काय खंडी मागायला आलो काय? तुमच्या कामासाठी चालू ना. मग येऊन द्या कोणाचा पण फोन. साहेब आम्ही हाय रिस्क काम करतो. हे फोर्कलिफ्ट आहे ना फोर्कलिफ्टवरती सोडून यो मटेरियल ना हाताने पिक करतो. मागे पोरगा असं सुद्धा कोण आलेले उचललं मी आणि त्यांच्या फॅमिलीला सुद्धा आम्ही मॅनेज केलं. ज्या दिवशी ऑफ झालं त्या दिवशी पण काम बंद 3 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या फॅमिलीला काय पैसे मिळाले की नाही? 1 रुपया दिला नाही. काहीतरी माणूस की ठेवा माणसं जगली पाहिजे. एक्सपायर झालं तर त्या फॅमिली मधल्या कोणाला कामाला ठेवलं सर्व दाबतात. त्या फॅमिलीला आर्थिक मदत करायचं पण होता पण त्यांची अपेक्षा खूप मोठी होत्या. डिमांड ते मोठे ठेवत कंपनीने द्यायचा पण विचार केला होता आणि त्यांना बाकीचे जे बेनिफिट्स आहेत याला हा फंड सोडून गव्हर्नमेंटचा ते पण दिलं होतं. काय दिलं होतं? ESICचा पेन्शन चालू त्याला भेटणार होतं कारण ESIC ही कंपनी देत नाही. ESIC तुमच्या पगारांना पट होते आणि तुम्हालाच भेटते. कंपनीचा आणि ESICचा काही संबंध नाही. दुसरा कंपनी काय देते सांग ESIC सोडून कंपनीने काही प्रोव्हिजन केलं होतं पण त्यांची अपेक्षा खूप मोठी होती. काय होती? आता त्याला पोराला परमनंटचा जॉब पण ऑफर केला होता आम्ही FTC मध्ये. पण त्याला पोराने सांगितलं मला काम नाही करायचं पाहिजे तर तुम्ही चेक करू शकता. कुठला पोरगा? त्याचा भाऊ. मग तो काय बोला पैसे माझा भाऊ इकडे मेला ना मी काम नाही करणार. बरोबर आहे. भावनिक असतं ना की भाऊ मेल्यानंतर मला नाही जमणार करायला. म्हणजे कंपनीने मदत करायचं नाही असं होत नाही. तुम्ही त्यांना बोलवलं पाहिजे होतं चर्चा केली पाहिजे होती. आम्ही ज्यावेळी पुढच्या मिटिंगला येऊ त्यावेळी त्याच्या भावाला त्याची कोण मिसेस असेल बायको असेल त्यांना पण बोलव. त्यांच्या परिवाराला कोण असेल ज्याची आई असेल चर्चा करू ना. 4 पैसे त्याला मिळालेच पाहिजे ना. तुम्हाला सेफ्टी किट वगैरे काय दिलं जातं? सेफ्टी किट नंतर काम करत राहा बेल्ट वगैरे सांगतात पण काही मुलं लावायची पण तेव्हापासून यांनी एक स्ट्रिक्ट केलं. बेल्ट लावायला बोलत नाही काही आता 2 मिनिटं. आता मला एक सांगा या कामगारांना तुम्ही कधी आतमध्ये घेणार आणि दुसरी गोष्ट या लोकांच्या पगाराचं काय आणि तुमच्या ज्या मॅडम बोलतात कुलकर्णी मॅडम कायद्याने तर त्यांना बोलव कधी पण मी कधी पण कायद्याने त्यांच्याशी बोलायला तयार आहे. कारण का सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यामध्ये असं लिहिलंय की कामगार आणि कंपनी आणि यांचं जर प्रतिनिधित्व करत असेल ती संघटना तिघांनी एकत्र बसा आणि जे कायद्याने होत असेल किंवा जे दोघांच्या ताळमेळाने होत असेल ते ठरवा. आणि आम्हाला कामगारांना काम पाहिजे बरोबर ना. ज्यावेळी कंपनी चालू होती त्यावेळी तुम्ही यांच्याकडनं घाम गाळून घेतला बरोबर ना. माणूस मेला तरी चालेल पण काम करा. आज कोविडमुळे जर तोटा व्हायला लागला तर तुम्हाला पहिला बाहेर केलं ना की वर्षभर नोकरी राहतात ना भाई स्थानिक अजून आम्हाला काम नसतं म्हणजे काम आहे तरी डबल त्यांच्याकडे कोण घेतात स्थानिक लोकांना बोलवलं कोणीच नाही सर. जी 102 मुलांची तुम्ही यादी केली त्यामध्ये ते 102 पूर्ण येत नाही. प्रेम 10 वर्षापासून इकडे आम्हाला इकडे राहतोय बाजूलाच. भैया किती किलोमीटरवरून आलाय ते? 2 ते 2.5 हजार किलोमीटर. आणि हे किती किलोमीटरवर इथे काम करतात? 5-6 किलोमीटर 10 किलोमीटर.
कोणाला बोलवशील पहिला? गावात काय झालं तर पहिले तुम्ही येणार नाही ते भिवंडी का ते तिकडे येणार 2,500 किलोमीटरवरनं? साहेब जेव्हा स्टार्टिंगला आपण बोलत होता ना, खूप पोरांना पण फोन पण दिला, ते बोलले की आमचा ग्रामपंचायत आम्हाला सोडत नाही. अरे राजा, मग सगळीकडे तोच आहे. आज भिवंडी हॉटस्पॉट आहे ना. जे लोक आज तू मला सांग, हे गावात राहतात, आज गावाला जर निर्णय घेतला की कोणी गावाच्या बाहेर नाही जायचं, तर हे अगेन्स्ट आणार का तुम्ही त्याच्या? काय टायमाला हॉस्पिटलचे काही इमर्जन्सी डिस्पॅचेस होते, कारण आपला कधी कधी बिझनेस हॉस्पिटल पण भाग होतो. मग जो आणि त्याच्यामध्ये नियम होता की 30% कामगार कंपनी देऊ शकतात, 100% कामगार, अजून पण तोच नियम आहे. 100% कामगार आतमध्ये येऊ शकत नाही. जेवढे कमी होते तेवढेच आम्हाला कंटिन्यू करतात. आणि मग ह्यांच्यातलं मला तरी बोलायचं, तुला फ्री होतो ना आमच्या तुझी लंगडी बाजू आहे, तू कितीतरी सावरायला गेलास. सर मला मला असा कोणतरी पाहिजे की या गोष्टीवर ठोस निर्णय घेईल. फुकट ते वाद होणार आणि त्या वादामुळे वेगळं काहीतरी होईल. डीएससी कंपनीचं आपण शांततेने घेऊया. मला सांगा, डीएससी कंपनी किती वर्ष आहे? नवीन आहे मला. किती वर्ष असतील? 10 वर्ष असतील. तुम्ही किती वर्ष काम करताय? मला 3 वर्ष, 3रं वर्ष सुरू आहे. बाकीचे मला 5 वर्ष. अर्ध्या वर्ष तरी कंपनीला तुम्ही लोकांनी इथे दिलाय. भिवंडी ज्यावेळी अस्तित्व होतं त्यावेळी. हा, आता तुम्ही मला सांगा की एवढ्या वर्षामध्ये ह्या लोकांनी कंपनीसाठी काय केलं नाही काय? आज कोविड येऊन किती महिने झाले? 3च महिने झाले ना. आज 5 वर्षाच्या कामगारांनी काम केलंय, ह्या कंपनी मोठी करण्यात योगदान दिलंय, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ह्यांचा पण एक सहकारी एक्सपायर झालाय, मेला ह्याच्यामध्ये वरणा खाली पडून, बरोबर आहे. आज ह्यांच्या मनात पण भीती नाही काय? आज कोविडचे 2 महिने आले, तुम्ही जर या लोकांना पगार दिला तर काय फरक पडला असता? हो, म्हणून किती टक्के खर्च आहे? कामगारांचा पगार हा कंपनीवरती सर 25 किंवा 30% खर्च असतो. ह्या 30च कामगारांचा प्रश्न आहे ना, बरोबर ना. आणि मग स्थानिक आहेत, त्याच्यामध्ये पण हे बसायला तयार आहे की बाबा आपण एकदा चर्चा करू, बसू. आज तुम्हाला असं वाटतंय की नाही कॉस्ट कटिंग करायचे की 30 लोक बाहेर, असं होत नाही ना. 5-5 वर्ष दिलेत त्या लोकांनी कंपनीसाठी. आता तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर सांगताय की तुम्हाला 6 महिने झाले, हे तर 4.5 वर्ष जुने कामगार आहेत. आता तुम्ही मला सांगा, ह्या कामगारांना जर कंपनीने आत नाही घेतल्यावर कसं घर चालवायचं? आणि 10,000च्या वरती कोणाला पगार आहे काय? कोणालाच आहे ना. घर चालणार कसं? 5,000 भिवंडी भाड्याने घर मिळतं. 5,000 तो बिचारा काय खाणार? ज्याच्या घरातली मिसेस वगैरे कामाला जात असेल तर ठीक आहे, ज्याची मिसेस कामाला जात असेल त्याने काय करायचं? आणि त्याच्यामध्ये पण ते बोलायला तयार आहे. ते बोलतात की आम्हाला 10,000 पगार आहेत ना, ते आम्हाला पण बोलतात की तुम्ही एकदा तडजोड करा आणि आम्ही परत काम करायला तयार आहे. बाकीच्या लोकांना तुम्ही घेता, ह्या लोकांनी काय पाप केलंय? आणि 2च महिन्याचा विषय आहे, एप्रिल, मे आणि जून तर चालू आहे. 3 महिन्यात जाऊन किती पगार जाणार आहे? आणि डीएससी कंपनी पैसे प्रॉफिट मध्ये असं नाही. डीएससी कंपनीचं नाव पण चांगलं आहे. ते नाव कशाला खराब करायची गरज आहे? एखादी गोष्ट जर होत असेल तर तुमच्या अपेक्षा असेल तुम्ही सांगा उद्यापासून या म्हणून. ठीक आहे चालेल. आता सविता शिजा HR आहे, एकदा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. काय निर्णय आहे आता आमच्या दोघांच्या हातात नाही, त्या डिसिजन घेतील, बघूया मग काय. आपण काही करून यांना बुधवारी किंवा गुरुवारी तुम्ही कामावर घ्या. तुम्ही पण सांगा की बाबा इकडची परिस्थिती काय आहे, बरोबर ना. त्या बसतात पुण्याला, त्यामुळे त्यांना कळत नाही इथे परिस्थिती काय. त्या काय फक्त फोनवर बोलतील, त्यावरती दुसरं ते काय करू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी यांना कॉन्टॅक्ट केलं होतं त्यावेळी कोविड जास्त प्रमाणात होतं इथे. तुम्ही बोलत परिस्थिती पण वेगळी आहे. लॉकडाऊन होतं. ज्यावेळी ग्रामपंचायत किंवा बाकीचे जर या लोकांनी गावात निर्णय घेतला असेल गावाच्या बाहेर जाऊ नका, हे कामगार गावाच्या बाहेर ना आत येऊ शकत नाही, कंपनी देऊ शकत नाही. जर इकडनं गेले असले त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं असतं, बरोबर आहे. कंपनीने तर राहायची सोय केली होती का तुम्हाला? आता तुम्ही मला सांगा, इथे राहायची पण सोय नाही. इकडनं जर माणूस काम करून घेतला आणि गावाच्या वेशीवर या लोकांना आतमध्ये नाही घेतलं, हे काय करतील? शेवटी क्वारंटाईनचा पण विषय आहे ना. म्हणजे माणुसकीच्या दृष्टिकोनाला पण तुम्ही विचार करा. आणि आता नोकऱ्या टिकणं पुढचं वर्षभर नोकरी तयार नाही, होती. मग 5 वर्ष काम केलेली मुलं आहेत की बाबा आज एक काल आला आणि आज तो बोलतोय की मला नोकरी असं नाही ना. 5-5 वर्ष इमानी इतबारे काम केले कामगार ते. आणि डीएससी एवढी मोठी कंपनी की एवढ्या 35-40 लोकांना कुठे ऍडजस्ट करू शकते? तुम्हाला तुमचा ब्रँड सांभाळायचं आहे, त्याच्यासाठी एवढी चढावड करायची काय गरज आहे? ह्याच्यावर नाराज व्हायची काय गरज आहे मला सांगा ना. पण एखाद्या कामगाराचं तुम्हाला काय चुकीचं वाटतं तशी बोलून आम्हाला सांगा, आम्ही बोलतो कामगारांचे काय. बघा कोण कामगार चुकी करत असेल, एक तर मुलं सगळे चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं मुलांनी माझा फीडबॅक द्यावा. तुम्ही आता एवढं बोलताय मुलं एवढे चांगले आहेत, त्याच्यामध्ये सगळं आले ना. आणि 40-45 मुलांचा प्रश्न आहे. आणि एवढ्या लोकांचं घर चालेल, आशीर्वाद मिळेल कंपनीला. जर कंपनी असंच खेच रबर ताणून बसेल की आम्ही घेणार नाही, हे नाही, बरोबर आहे ना. एक कृती आज तुम्ही यांच्या भिवंडीमध्ये येता, कंपनी स्थापन करता 10 वर्ष झाली आणि हेच कामगार बेरोजगार असतील आणि 2,500 किलोमीटरवरचा कोणतरी परप्रांतीय इथे काम करत असेल आणि तुमचाच कोणतरी आम्हाला उत्तर देतो की नाही तो इथे जवळ राहतो म्हणून आम्ही त्याला
भैया जवळ आहे म्हणून त्याला मी आतमध्ये गेलो, त्याच्यापेक्षा हे जवळचेच गावात राहतात ना, मग ह्यांनी काय चुकी केली? काही करा पण मंगळवार बुधवारपर्यंत हा प्रश्न सोडवा आणि या सगळ्या कामगारांना तुम्ही आतमध्ये घ्या. आणि तुम्ही स्वतः सांगा की आणि ह्या तुम्हाला कामगारांची मला गरज आहे म्हणून. परिस्थिती ते काम काय करणार आहेत ना. नाही. तुमचा पण रेफरन्स कंपनीला घेणं गरजेचं आहे. आणि जो मुलगा पडल्यावरनं आणि एक्सपायर झालाय त्याच्या घरातल्यांना काय मिळालं नसेल तर आपण त्याच्या आई किंवा वडिलांना जे कोण असतील त्यांना बोलून घे, आपण एकदा खर्च करून त्यांना पण 4 पैसे मिळण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला. चला, सोनवणे सर.